इकडे बघा. आज कोपरगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मागच्या निवडणुकीमध्ये मी जनतेचा सेवक म्हणून अपक्ष निवडणूक लढवली होती आणि गेली 15 वर्ष पक्षाकडून उपेक्षा होऊ नये मी आजही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच कार्यकर्ता आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली निष्ठा बदलायची नाही म्हणून मी आजपर्यंत विचार सोडून पक्ष सोडून कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नसल्यामुळं पुन्हा एकदा मी जनतेसमोर जनतेचा सेवक म्हणून अपक्ष उमेदवारी मी स्वीकारलेली आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला पूर्णपणे खात्री आहे विड्रॉल झाल्यानंतर जे जे कोणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिल्लक राहतील त्यांचं चरित्र आणि चारित्र्य ते कोपरगावचे मतदार बघितल्याशिवाय राहणार नाहीत. की उमेदवाराने आजपर्यंत गेली 40-45 वर्ष समाजासाठी काय केलं, त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी करून किती प्रॉपर्टी कमवली याचा विचार कोपरगावचे मतदार केल्याशिवाय राहणार नाहीत. शहरामध्ये समाजकारण राजकारण करत असताना कुठलाही अतिक्रमण न करता कुठलाही सर्वसामान्य व्यापारी हिंदू आणि मुस्लिम धर्माचे नागरिक यांना समान वागणूक देऊन मी कोपरगाव नगर परिषदेचा कारभार यशस्वीपणे केलेला आहे. 5 वर्षात केलेल्या कामाचा अहवाल मी प्रकाशित केलेला आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की गेल्या 70 वर्षामध्ये इतकी कामं कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेली नाहीत. हे माझं एक प्रकारचं आव्हान आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये असलेले सर्व नगरसेवक आणि कोपरगाव शहरामधील एकही नागरिक जरी म्हटलं की आमचं काम जाणीवपूर्वक टाळलं, आम्हाला हेलपाटे मारायला लावले, असं कोणी नागरिक म्हणू शकत नाहीत. कारण 5 वर्ष मी अतिशय निष्पक्षपणे निष्कलंकपणे आणि निस्वार्थपणे 5 वर्ष काम केलं. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणी कोणत्याही पक्षात गेला आणि कोणी कोणत्याही उमेदवार समोर उभा राहिला तरी मला पूर्णपणे खात्री आहे की मला कोपरगावचे मतदार हे स्वीकारल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.